नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। अमरावती येथे हनुमान चालीसा पठण आंदोलनासाठी निघालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांचा ताफा पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ अडवला। इकडे घ्यायचं पुढे घ्या। मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पेपर। आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। आज चंद्रशेखर आझादनगर शिवसेनेच्या वतीने आम्ही पंकजदादा भारसकर आणि सगळे आझादनगरच्या नेतृत्वामध्ये आम्ही अमरावतीला या ठिकाणी रवाना झालेलो आहोत। आम्ही आपण जर पाहिलं तर 2021 साली नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारच्या काळामध्ये मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचं पठण केलं आणि हिंदुत्वाचा जागर नकली जागर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने आज जर आपण पाहिलं अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये हजारो कोटी रुपयाची देणगी या ठिकाणी चोरली गेलेली आहे आणि त्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचं सरकार घ्यायला तयार नाही आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने राम भक्तांचा अपमान झालेला आहे आणि म्हणून आम्ही नवनीत राणा यांना जाब विचारण्यासाठी थेट आज धुळ्याहून अमरावतीकडे रवाना होत आहोत आणि आम्ही नवनीत राणा यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण करणार आहोत। किती लोक घेतात? साधारणतः 15 ते 20 लोक या ठिकाणी रवाना होतोय। आमच्यासाठी आम्ही पुढे जळगाव, पारोळा, जळगाव, अकोला, शेगाव आणि अमरावती ग्रामीण, भटनेरा या सगळ्या लोकांचे आम्ही या ठिकाणी आम्हाला सामील होणार आहे। राम मंदिरामध्ये झालेल्या चढावा चोरीच्या संदर्भामध्ये नवनीत राणा तोंड उघडत नसताना त्या ठिकाणी शिवसेना धुळे महानगरच्या वतीने आमचे पदाधिकारी अमरावतीला हनुमान चालीसा पठणासाठी जात होते, पण काल या ठिकाणी तरुणांनी संसदेच्या इथं जंतर मंदिरवरती जे आंदोलन केलेले त्या अनुषंगाने संपूर्ण देशाचं राजकारण या ठिकाणी पेटून उठलेलं असताना या ठिकाणी आझादनगर पोलीस प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना विनंती करण्यात आली की सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने देखील 37 कलम या ठिकाणी लावलेलं आहे आणि त्या कलमाच्या अनुषंगाने आज आम्ही प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आमचं हे आंदोलन स्थगित करतोय। जोपर्यंत जंतर मंदिरवरती या ठिकाणी आंदोलन सुरू आहे तोपर्यंत आमचं हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्याची तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही स्थगित करतोय, पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या ठिकाणी वातावरण शांत झाल्यानंतर आम्ही अमरावतीला जाणार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी नवनीत राणा यांना जाब विचारणार म्हणजे विचारणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी पंकज भारसकर व सागर निकम यांच्या नेतृत्वाखाली आज अमरावतीला माजी खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर हनुमान पठणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। प्रामुख्याने हा कार्यक्रम याच्यासाठी घेतला जातोय की उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला या नवनीत राणाने हनुमान चालीसावरनं प्रचंड राजकारण त्या ठिकाणी केलेलं होतं आणि आज ज्या वेळेला श्रीराम मंदिरामध्ये चंदा चोरी झालेली आहे, श्रीराम मंदिराचा चढावा त्या ठिकाणी चोरला गेलेला आहे, अशा वेळेला नवनीत राणासारखी खासदार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाविरोधामध्ये बोलायला तयार नाही आहे। विनाकारण हनुमान चालीसा, रामरक्षा याच्यावरनं वारंवार त्या ठिकाणी खोटारडे स्टेटमेंट करून या ठिकाणी राजकारणाची दिशाभूल आणि राजकारण सडवण्याचं काम नवनीत राणासारखे बुलडॉग
मी बुलडॉग याच्याकरता म्हणेल की हे बुलडॉग या ठिकाणी भुंकत राहतात आणि समाजामध्ये या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं काम करतात। आज या दोघंही पदाधिकाऱ्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे। नवनीत राणांना देखील या प्रकरणामध्ये जाब विचारला गेला पाहिजे, म्हणून आज त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे संपूर्ण आझादनगर शिवसेनेचे पदाधिकारी अमरावतीला आता थोड्याच वेळात या ठिकाणी निघत आहेत। येथे साईराम नेत्रालय धुळे आणि तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। प्रतिनिधी गोकुळ देवरे। मागच्या महिन्या पुरा